सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। जितकी प्रतिकूलता तितकी तिची समजून घेण्याची आकांक्षा वाढीला लागेल। नाही म्हाळसा, मला नाही तेवढं पटत। परंतु तू तसं म्हणत असशील तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे। तुम्ही पाहालच, एक दिवस यातून ती तिचे ध्येय साध्य करेल। तिला जर शिवलोक प्राप्त झाला तर मला आनंदच होईल। आज आख्यानात सारं ऐकताना तो काळ माझ्या समोर उभा राहिला। माझ्याही पुन्हा सगळं साधंत्य समोर उभं राहिलं। जयाद्रीला मी हे सारं काही सांगितलं होतं। कैलासात असताना माझ्या मनातलं मी सारं काही तिला सांगायचे आणि ती प्रिय सखी म्हणून सगळं ऐकून नाना प्रश्न विचारायची। बानूला हे सर्व आठवावं म्हणजे ह्या साऱ्याचे अर्थ लावता येतील तिला। आज माझी एक इच्छा आहे। काय? आज आपण सहभोजन घेऊया, तेही राजवाड्याबाहेर। खूप दिवस झाले चांदण्या रात्री आपण बसलो नाही। आज मला कैलासाची आठवण होते आहे। तसं असेल तर आपण बोलत बसू, मलाही आवडेल। आणि आपण आपल्यासह माधवा आणि लक्ष्मीदेवी ह्यांना देखील आमंत्रण देऊया। असं करूयात, आपण स्वतः जाऊन त्यांना सांगूयात। चल। आम्ही आत यावं का? आपण दोघं या ना, आत या। आपण दोघं दिवे लागणीच्या वेळेस आला आहात, हा शुभ संकेत आहे। आज निश्चितच काहीतरी चांगलं घडणार। देवी, तुम्ही सोबत आहात, मग का नाही घडणार? या। आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलो आहोत। कुठे? कसलं निमंत्रण आहे? माधवा, आज म्हाळसेने सहभोजन करायचे ठरवले आहे। तेव्हा आज या चांदण्या रात्री आपण निवांत बोलत बसावे अशी कल्पना आहे। उत्तम कल्पना आहे। यापेक्षा निवांत क्षण तरी कधी मिळणार? हो, मग राजवाड्याबाहेर आसन व्यवस्था करूयात। मी व्यवस्था करायला सांगतो। तसे ते होईलच। आता आपण आमचे प्रधानजी नाही आहात, तर आपण आमचे वासुदेव आहात। देवा, परंतु मी येणार नाही या सहभोजनाला। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.